नमस्कार. मी माधवी धीरज धोंडलकर, राहणार बेंगलोर. महाराष्ट्र मंडळ बेंगलुरू यांनी आयोजित केलेल्या दिवाळी किल्ले स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये मी आणि माझे कुटुंबीय यांनी भाग घेतला आहे. माझ्याबरोबर माझा मुलगा, माझी सून रितू आणि आमची हाऊस हेल्प सुमित्रा, आम्ही सर्वांनी मिळून हा किल्ला बांधायचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र मंडळाच्या किल्ले स्पर्धेच्या आयोजनाचा अजून एक हेतू असा आहे की बेंगलोरमध्ये वाढलेल्या आपल्या पुढच्या जनरेशनला शिवाजी महाराजांची माहिती कळावी, शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि त्यांनी स्वराज्यासाठी घेतलेले कष्ट हे त्यांना समजावेत आणि ह्या सगळ्या कथा किल्ल्याच्या मागच्या ज्या कथा आहेत त्यातून त्यांना एक प्रकारचा आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. अतिशय स्तुत्य असा उपक्रम मला वाटतो आहे. यावर्षी आम्ही मुरुड जंजिरा हा किल्ला बनवायचा प्रयत्न केला आहे. मुरुड जंजिरा आपल्या स्वराज्यामध्ये कधीच शिवरायांच्याकडे कधीच नव्हता, स्वराज्यामध्ये कधीच सामील झाला नाही. पण शिवरायांची खूप इच्छा होती की हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील व्हावा. त्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला असलेल्या अरबी समुद्रामध्ये एका बेटावरती हा किल्ला आहे. अतिशय अजिंक्य अभेद्य असा बळकट असा हा किल्ला आहे. पश्चिम किनारपट्टीवरती नजर ठेवायला आणि त्याचे रक्षण करायला या किल्ल्याचा खूप उपयोग झाला असता आणि त्या विचाराने शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापतींना सांगितलं होतं की हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील व्हायला हवा. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी प्रयत्न केले, बाजीराव पेशव्यांनी प्रयत्न केले, त्यानंतर इंग्रजांनी पण प्रयत्न केले, पण तरीसुद्धा हा किल्ला अजिंक्यच राहिला. कोणीही त्याला ज्यांनी किल्ला निर्माण केला त्याच्याशिवाय ह्या किल्ल्याला दुसरे कोणीही जिंकू नाही शकले. इतका तो अजिंक्य आणि भक्कम किल्ला होता. त्यामुळे त्यावरून समजेल की शिवाजी महाराजांना ह्या किल्ल्याची स्वराज्यासाठी किती गरज आहे असं वाटत होतं, हे समजून येईल. यासाठी आम्ही हा किल्ला बनवायचा यावेळेला विचार केला होता. या किल्ल्याचा थोडासा इतिहास असा आहे की 15व्या शतकामध्ये इथे कोळ्यांची वस्ती होती आणि त्या लोकांना समुद्री चाच्यांचा खूप त्रास होत होता. त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी आणि वाचण्यासाठी म्हणून त्यांना या बेटावरती किल्ला बनवावा असं वाटत होतं. परंतु हा सगळा भाग नगरच्या सुलतानाच्या अंमलाखाली असल्यामुळे त्यांनी सुलतानाकडे परवानगी मागितली. तर सुलतानांनी त्यांना सिद्दीक अंबर नावाचा एक त्यांचा आर्किटेक्ट होता, त्याच्या मदतीने हा किल्ला बांधायला परवानगी दिली. त्यांनी किल्ला बांधला आणि राम पाटील म्हणून जे इथले कोळ्यांचे सरदार होते ते आपल्या पूर्ण कबिल्याचे तिथे राहू लागले. त्या किल्ल्याची त्यावेळेला नगरच्या सुलतानांना तेव्हा त्या किल्ल्याची महती कळली, म्हणजे त्या जागेची महती कळली आणि त्यांना असं वाटलं की आपण हा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायला हवा. राम पाटीलांना त्यांनी तो किल्ला रिकामा करायला सांगितला, पण राम पाटलांनी त्यांना नकार दिला. तेव्हा सुलतानांनी घातपात करून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली हा किल्ला स्वतंत्र भारताच्या ताब्यात आला. नगरच्या सुलतानाने जेव्हा तो ताब्यात घेतला तेव्हापासून 1948पर्यंत 350 वर्ष हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य असा राहिला. त्याचं बांधकाम जे होतं तो पूर्ण जगभरामध्ये जो सिद्दीक प्रकारचे जे आर्किटेक्चर्स आहेत त्याच्यामधला हा सर्वोत्तम नमुना मानला जातो. तो जवळपास 22 वर्ष पहिला जो मेडेकोट किल्ला होता राम पाटलांच्यासाठी बांधलेला तो पाडून सिद्दीक मलिकनी हा दगडी बांधकाम सुरू केलं त्या किल्ल्याचं. जवळपास 19 बुरुज आहेत याला आणि बांधकाम ह्या किल्ल्याचं चाललं होतं 22 वर्ष, जवळपास 22 वर्ष बांधकाम चाललं होतं. त्याला 19 बुरुज आहेत आणि त्या बुरुजावरती जवळपास 572 तोफा होत्या. इतक्या मोठ्या परिसरात हा किल्ला असल्यामुळे हा समुद्रातला बराचसा भाग त्याच्या टेहळणीखाली येत होता आणि जवळपास 90 फूट उंचीवर हा किल्ला आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या त्या तोफांच्या माराच्या समोर समुद्रात दूरपर्यंतचे बोटी किल्ल्यापर्यंत येऊ शकत नव्हत्या. या सर्व कारणामुळे हा किल्ला बऱ्यापैकी नाही म्हणता येणार, खूप स्ट्रॉंग राहू शकला तो. आणि त्याच्या मुरुडच्या बाजूला जो दरवाजा होता तो दरवाजा, टोटल 3 दरवाजे आहेत ह्या किल्ल्याला, त्यातले 2 दरवाजे आणि एक चोर दरवाजा आहे. ते दोन्ही दरवाजे विजिबल नाही आहेत भिंतीने, त्याच्या अगदी जवळ गेलं तरीसुद्धा ते दरवाजे दिसत नाहीत कारण त्याच्यासमोर भिंत येते.
खूप भक्कम अशी ही भिंत आहे की जी तोफांच्या माऱ्यांना पण पुरून उरलेली, इतकी वर्ष तोफांच्या माऱ्यांना पण पुरून उरलेली आहे. किल्ल्याच्या बाजूने एक समुद्रामध्ये दगडाचं रिंगण आहे, दगडाचं बांधकाम आहे की ज्याच्यामुळे मोठ्या बोटी किल्ल्याच्या जवळपास येऊ शकत नव्हत्या. बोटीवरच्या तोफांनी जरी मारा केला तरी किल्ल्यावरच्या तोफा त्याच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग अशा होत्या. एक 22 टनाची मोठी तिथे तोफ होती जी अजूनही तिथे पाहायला मिळेल, त्या किल्ल्यावरती पाहायला मिळेल. आता सध्या हा किल्ला अतिशय उद्ध्वस्त अवस्थेत जरी असला तरी आम्ही जेव्हा किंवा हा किल्ला आता बनवायचा प्रयत्न केला, तो जेव्हा हा किल्ला नांदता होता त्या काळातला किल्ला बनवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तिथे एक महाल आहे, त्याच्यानंतर शिपायांच्या राहण्यासाठी जी घरं आहेत, वस्ती होती, वस्तीतली घरं आहेत, शिपायांसाठीची घरं आहेत. मोस्टली ते मुस्लिम स्टाईलचं बांधकाम होतं. त्या आमच्या परीने आम्ही आमच्या प्रयत्नात ते सगळं तिथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. बाजूला जी भक्कम तटबंदी आहे, त्याच्यावरचे बुरुज आणि त्याच्यावरच्या तोफा आणि त्याच्या आतमध्ये एक खंदक आहे. त्या खंदक अशा करता होता की जरी तटबंदीवरून शत्रू आला तरी ते खंदकात पडावेत. खंदक झाल्यानंतर किल्ल्याची सीमा सुरू होते. मग किल्ल्यावरती एक तळं आहे, विहीर आहे, गोड्या पाण्याची हे 2 तिथे तळी असल्यामुळे किल्ल्यावरती 12 महिने जरी समुद्रात, खारट पाण्याच्या समुद्रात जरी हा किल्ला असला तरी तिथे राहणाऱ्या लोकांना वर्षभर 12 महिने गोडं पाणी मिळायचं. आणि त्याच्यामध्ये मध्ये त्यांनी एक उंच माची बांधलेली होती ज्याच्यामध्ये तिथल्या सरदाराचा वाडा आणि ऑफिसेस असायचे, सगळे तिथले कचेऱ्या आणि ते सगळे तिथे असायचे. त्याच्या बाजूने एक छोटीशी तटबंदी होती आणि त्याच्यानंतर खाली आम जनतेसाठी जागा होती जिथे मग सैनिकांसाठी वसाहत आणि मार्केट आणि असं सगळं होतं. किल्ल्यामध्ये एंट्री करायला जो मेन दरवाजा होता तिथे बोटी लावून चोर दरवाजा टाईप, म्हणजे जी भिंतीच्या मागं जो दरवाजा होता, मेन भिंतीच्या मागं जो दरवाजा होता जो दिसत नव्हता शत्रूला, तिथून आत यायला जागा होती. अशा प्रकारे हा अजिंक्य राहिलेला हा जो किल्ला होता, 350 वर्ष अजिंक्य राहण्याचं कारणच हे होतं की तो इतक्या चांगल्या पद्धतीने बांधला होता, इतका विचार करून बांधला होता की तो किल्ला कधी पडलाच नाही. आणि ते बांधकामाची क्वालिटी बघाल तर अजूनही त्या भिंती तितक्याच भक्कम आहेत. 350 वर्ष खाऱ्या पाण्याचा आणि खाऱ्या वाऱ्याचा मार सहन करूनसुद्धा तो अजूनही तितकाच भक्कमपणे उभा आहे. अजून एक सांगावंसं वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की तो सध्या इतका भग्न अवस्थेत आहे, पण एक जगातलं एक आश्चर्य समजलं जावं इतका तो वेगळ्या पद्धतीचा किल्ला आहे. तर त्याला आपण आणि आपल्या सरकारने मिळून त्याला पर्यटकांसाठी तिथे सोयी करून ही किल्ल्याची जी माहिती आहे ती लोकांच्यापर्यंत पोचावी याच्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत असं एक इथे सांगावंसं वाटतं. नमस्कार.